अरे अच्छो यार ना को ठंडा पिलाए यार हमें यही चीज है। कंडेन्सर क्यों नहीं लाके दिया? लय वेळ लागणार. गावरान पिल्लं. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सकाळचे वाजतायत 2 आणि तुम्हाला तर माहिती आहे की आपण श्रीरामपूरमध्ये आहे आणि श्रीरामपूरमध्ये असलं म्हणजे कामाला काय सुट्टी नसते. तर आता आपण चाललोय आपल्या हॅचरीवरती. आज तिथे हॅच आहे. तुम्हाला ते नवीन नवीन पिल्लं पण दाखवतो, अंडे दाखवतो. वेळ न घालवता आपण जाऊयात आपल्या हॅचरीवरती. तर आता आपण पोहोचलोय आपल्या हॅचरीवरती. हे बघा आपली हॅचरी. आज मस्त की आज इथं हॅच आहे. इकडं मागं सेक्सिंगचं काम चालू आहे. तर सेक्सिंग म्हणजे मेल फिमेल सेपरेशन करायचं काम. आणि इकडं बघितलं ना तर इकडं आहे बघा पूर्ण गावरान पक्षी आहेत आपली. तुम्हाला दाखवत जवळ जाऊन. कोणी आला का लगेच उडावडी चालू होती. अशी आहे आपली टोटल हॅचरी. आणि हॅचरीमध्ये बघितलं का आमचा वाघ. आणि इकडं आहे आपला जनरेटर सेटअप. तर असा एक पूर्ण सेटअप आहे आपला. कंडेन्सर क्यों नहीं लाके दिया? जो बोला था तुम्हें तूने मुझे कब बताया? सुबह फोन करके बोला था ना। क्या कंडेंसर का बोला क्या? हाँ मैंने फोटो भेजा था कंडेंसर तुम्हें। का बोला क्या? कंडेन्सर का फोटो दिखाओ। भेजा ना, देखो ना ये दिखा देखो फोटो भेजा दिखा. देखना ये देखो फोटो भेजा कब है। आया? मोटर नहीं भी चली है। मुझे भेजा हुआ दिखा. मेरे व्हाट्सएप पे दिखा. इसको भेजा था ना ये। अभी क्या बोला तूने? कामावर लक्ष देत नाही काही नाही पोरं अजिबात. सकाळपासून मोठं कधीपासून खराब आहे. हे आहेत आपले सोनालीचे गावरान पिल्लं. आजची साईज होती म्हणजे आज सकाळीच निघालेले 8 वाजता. एक दिवसाची पिल्लं पण बघू शकतात. हे बघा. वॅक्सिन हुआ नाही का? हा वॅक्सिन झालेली मस्त पैकी. आता हे अशी मशीन आहेत आपल्याकडं. तिकडं सेक्सिंग चालू आहे. हे कोणते मेल आहे का फिमेल? फिमेल आहेत का? तर या पूर्ण फिमेल आहेत. कोंबड्या. इकडे मेल आहेत ना? तर असा तामझाम लागतोय सेक्सिंगला. वरती लाईट, खाली बादली. कधीपर्यंत संपल काम? आज जरा खूपच लेट झाले. हा का? तर हा आहे ब्रिजेश दुसरीकडे निघून आता आलोय परत. का रे कस केलं तू परत? चंदीगड गया था वो 5 नंबर घूमने. चंडीगढ़ गया था? जम्मू कश्मीर गया था क्या? अरे जम्मू काश्मीर से अच्छा तो ये आपलं श्रीरामपूर आहे. तर अशा पद्धतीने आपण चिक्स बघितले. तुम्हाला मशीन दाखवतोय बघ मशीन. आणि हे असे बॉक्स आहेत ज्यामध्ये आपण चिक्स पाठवतो. कौन से स्टैंड दिखा? कार्यक्रम बढ़ने वाला है. दिखाओ. तुम्हाला आता स्टँड देतोय स्टँड. तो म्हणतोय माझ्याकडे ब्लॉगिंगचं स्टँड आहे. हे बघा हे असे असे झोपून असतात. ए स्टाईल स्टायलिश मॅन. हे बघा आता आपल्याला स्टँड देतोय हा माणूस. असं स्टँड आहे का? लाईट लागतंय का उसमें? दिखाओ लाईट. अरे वा. तर तो म्हणतोय आता हाताने करण्यापेक्षा तुम्ही ना मस्तपैकी आता आमच्याकडनं स्टँड घेऊन जा आणि स्टँडवर ब्लॉगिंग करा कारण की तुमचे ब्लॉग आम्हाला खूप आवडतात. सगळे मुलं हिंदीतले आहेत, त्यांची मातृभाषा टोटल हिंदी आहे. तर कौतुकास्पद गोष्ट अशी आहे की त्यांना मराठी येते म्हणजे तुटकी मुटकी काय ना ते मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मराठी पूर्ण समजते. तर त्यांनी आता आपल्याला स्टँड दिलंय. ते म्हणतात की तुम्ही स्टँड घेऊन ब्लॉग करा म्हणजे कसं अजून भारी होईल काहीतरी. तर त्यांनी स्टँड दिले. आपल्याकडे आहे एक ऑलरेडी पण त्यांनी दिले आता स्टँड. आता हे सगळे मागून बघतो व्हिडिओ काय चाललंय कसं चाललंय नेमकं. तर वापरू आता आपण एक दोन स्टँड वापरून बघू हो काय होते काय नाही. अहमद भाई कॉपीराइट पडेगा. हे असे मस्त की आधीच व्हिडिओ आपल्याला लिक करणार आहे दोघं तिघ जण. चला आता आपण निघू येत नाही आपण रात्रीतनं फेमस व्हायचं बरं का.
मेल आणि फिमेल आणि मध्ये मिक्स. तर जरा त्यांच्याशी बोलायचं होतं, पण आता विषय काय माहिती का, आता झालाय लेट खूप. कारण की आतापर्यंत गाडी निघायला पाहिजे होती, अजून काही गाडी निघालेली नाहीये. तर त्यांना त्यांचं काम करू देऊ आपण, आणि आपण जरा वेट करू, कारण की व्हॅक्सिन वगैरे सगळं झालेलं आहे. फक्त आता सेक्सिंग झाल्यानंतर फक्त बॉक्स भरायचं काम बाकी आहे. तुम्ही बॉक्स सुद्धा बघितले की रेडी करून ठेवलेले होते, हे बघा. स्टोर रूम है अपना. स्टोर रूम आहे ना. हा स्टोर रूम आहे, हे बघा स्टोर रूम. मशीन की एक्सेसरीज रहती ना यहाँ पे. अच्छा. ओ दीपक का आहे. अंदर होगा. तर आता बघू कधी होतंय, कारण की आज खूपच लेट झालं. आपला टेम्पो सुद्धा तिकडे उभा आहे बघा, टेम्पो सुद्धा उभा आहे. फक्त आता पिल्लांची वाट बघताय, कारण की अजून एक गाडी येते भरण्यासाठी. तर ती गाडी सुद्धा पोहोचल आता लवकरात लवकर. ए लाईट गेली, लाईट चालू कर, जनरेटर कर चालू, कर चालू. ओके झालं चालू. ए आता अजून सेक्सिंगच चालू आहे. आता गाडी आली भरायला. बघा आता ही आली आहे, नाशिक वरून गाडी आली आहे. काय पक्षी ठेवलेत केज मध्ये. ही केज असते पक्ष्यांची मोठ्या, आणि मागं कॅरेट आहेत. अशा पद्धतीने आज काही माल या गाडीमध्ये जाणार आहे, म्हणजे बॉक्स मध्ये न देता आपण यांना आज कॅरेट मध्ये देणार आहे. जेणेकरून काय होतं की तुमचे बॉक्सचे पैसे वाचतात. तर आता आपण यांना कॅरेट मध्ये माल भरून देऊ, आणि आपण आज विचार केला होता की आज पूर्ण आपण सगळं आज कव्हर करू, पण काही यांनाच खूप लेट झाल्यामुळे आता आपलं आज काही कव्हर जास्त होणार नाही. त्यामुळे आता आपण ही गाडी लोड करू, कारण की एकाच जागी थांबणं आपल्याला काय आज हे होणार नाही. म्हणून आता आलाय, काय घेऊन आलाय. अरे यार, क्या रहा है? ओ वीडियो से बहुत डरते हो तुम. तर आता मस्त पैकी जरा स्प्राईट आणलंय, जरा परत रिचार्ज करू स्वतःला, आणि परत त्यांना पुढं कामाला लागायचं. याचा तर फोनच चालू आला बस ना. अय रख दे फोन अभी. कैसा लग रहा है अभी. अरे यार, क्यों यार ना क्यों ठंडा पिलाएगा यार, हमें यही चीज ना यार अच्छी लगती है. तर आमच्याकडे एक माणूस असा नाही, एवढा घाबरतो कॅमेराला, खतरनाक एकदम. तू पिला का झाल्यावर स्प्राईट पिण्याचा वेगळाच आनंद असतो, आहे का नाही रे. एक नंबर. एक नंबर. रहमान स्प्राईट पिया क्या. ओके. आपल्याला फक्त 20 लागणार आहे, हिशोबाने काढ फक्त कॅरेट. ते 8 वाजता यांचं काम कम्प्लीट होते, आणि आपण काय आणि आपण काय 8 वाजेपर्यंत थांबू शकत नाही इथं. त्यामुळं आता आजचा पूर्ण ह्याचा व्हिडिओ घ्यायचा होता. पुष्पक फार्मला सुद्धा आपल्याला हिंदीचं चॅनल आहे, आपलं जे हिंदीचं चॅनल आहे पुष्पक फार्मचं, त्याला सुद्धा आज व्हिडिओ टाकायचा होता. पण आता या लेट झाल्यामुळे आपण काय व्हिडिओ टाकू शकत नाही. त्यामुळे आता भेटू आता पुढच्या हॅचचा व्हिडिओ कव्हर करायचा प्रयत्न करू, पण लय वेळ लागणार आहे. गाडी येऊन थांबते. आपण या गाडीमध्ये सुद्धा आपण 4000 फिमेल लोड करणार आहे, म्हणजे 20 बॉक्स मध्ये 2000 आणि 20 कॅरेट मध्ये 2000, म्हणजे अशा टोटल 4000. अजून पण काय लाईट आलेली नाही. तर चला आता आपण निघूयात आपल्या घराकडे जायला. जेवायला जायचं आता, भूक लागली. चलो बाइक भेजतो वापस. कौन लेके आएगा. ये लेके आएगा ना. कंडेंसर भी भेज सकते. हा कंडेन्सर भेजतो. याद से है. ठीक आहे. आता आपलं ऍक्च्युअलीचं काम तर उरकलं, आता लागली भूक, त्यामुळे आता आपण काहीतरी पहिले जेवण करू. तर आता ट्विस्ट असं आहे की आता आपल्याला कोणीतरी आलं ऑफिस वरती भेटायला, कोणतरी कस्टमरच वाटतं. आता त्यांना पहिले भेटावं लागेल, आणि मग आता जेवायला जावं लागेल. कारण की आपल्या कालपासून जे जेवताना नाट लागली ना, जेवण होईनच कालपासून अजिबात. आता बघू आता कोण आहे काय, जरा बोलू, आता थोडीशी मीटिंग करू, आणि मग जेवायला जाऊ. तर अशा पद्धतीने आपली मीटिंग झालेली आहे. नाशिकचे कस्टमर होते, आपले इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघून आले होते. ते बोलले की आम्ही खूप दिवसापासून तुमचे व्हिडिओ बघतो, तुम्हाला फॉलो करतो, तुम्हाला युट्यूबला सबस्क्राईब केलेलं आहे. तर असे पण काही लोक असतात चांगले, की ते त्यांना एक खरंच काहीतरी बिझनेस करायचा असतो, त्यांना खरंच काहीतरी एक व्यवसायाची हौस असते. तर असे पण काही लोक भेटतात. त्यांना भेटून मलाच खूप चांगलं वाटलं. आणि मला आधी प्रश्न पडला होता की नेमकं कोण आहे काय, कारण की त्यांनी नाही काही फोन केला, नाही काही पुढं मेसेज केला, त्यांनी डायरेक्ट भेट दिली.
त्यांच्याशी भेटलो, बोललो, खरंच छान वाटलं. मी 2 गोष्टी शिकलो. म्हणजे अशी मीटिंग आमची जवळ-जवळ 2 तास चालली. त्यामुळे आपलं जेवण पण राहिलं, सगळं राहिलं. तर आजचा व्लॉग आपण इथंच थांबवतोय. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला किंवा नाही आवडला तरी पण लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बस झोपून घ्या आता.